नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे ताकातल्या साबुदाण्याची खिचडी। खूप सोपी पद्धत आहे, पण अतिशय हलकी फुलकी आणि साबुदाण्याचा प्रत्येक दाणा वेगळा वेगळा आणि मऊसर ही खिचडी होते। कोणत्याही उपवासाला तुम्ही अशा प्रकारची हलकी फुलकी ताकातल्या साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता। अप्रतिम चव येते, नॉर्मल साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा दुप्पट ही छान लागते। तर चला मग सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे 1 वाटी दही, दह्यापासून मी ताक बनवून घेतलेला आहे। तर त्याचबरोबर आपण इथे 1 वाटी साबुदाणा घेतलाय। तर जेवढा तुमचा साबुदाणा असेल तेवढंच तुम्हाला ताक वापरायचे। ताक तुम्ही पातळ घट्ट ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता। तर इथे आपण 1 वाटी साबुदाणा व्यवस्थित आता स्वच्छ धुवून घ्यायचा। तर यात मी 1 ग्लास पाणी टाकून एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून बऱ्याचदा साबुदाण्यामध्ये डर्ट राहते, ती डर्ट निघून जावी आणि साबुदाणा स्वच्छ व्हावा। तर व्यवस्थित साबुदाणा धुवून घ्यायचा आणि आता आपण यात 1 वाटी ताक टाकणार आहे। तर एका वाटीला मी 1 वाटी ताक वापरणार आहे। तर जेवढा तुमचा साबुदाणा असेल तेवढंच तुम्हाला ताक टाकायचं आहे। ताकामुळं साबुदाणा व्यवस्थित फुलला जातो आणि अगदी हलका फुलका होतो, खिचडी पचायला मदत होते आणि हे बिलकुलही जड वाटत नाही जेव्हा तुम्ही अशा प्रकारची खिचडी उपवासाला खाता। तर इथे बघा 1 वाटी आपण ताक टाकलेलं आहे। याला झाकण लावून मिनिमम 5 तास आपल्याला भिजू घालायचं आहे। शक्यतो रात्री भिजवला तर खूप जास्त चांगलं, म्हणजे साबुदाणा अजून छान फुलतो। तर इथे 5 तासानंतर मी चेक केलेला आहे, साबुदाणा व्यवस्थित माझा भिजलेला आहे, मऊसर साबुदाणा झाला आहे आणि प्रत्येक दाणा वेगळा वेगळा असं झालेला आहे। म्हणजे एवढा आपला असा खुल्ला खुल्ला साबुदाणा भिजून घेतलेला आहे आपण। तर आता आपण यासाठी फोडणी तयार करूया। त्यासाठी लागणारे साहित्य इथे 3 चमचे साधारणतः मीडियम चमच्याने दाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट म्हणू शकतो याला, हे शेंगदाणे भाजून मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक स्लिट करून घ्यायच्या, म्हणजे खिचडी छानपैकी तिखट होते। आणि इथे आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर कच्चे शेंगदाणे वापरतोय आपण, इथे तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता। आणि इथे आपण एक साधारणतः छोटा चमच्याने पिठी साखर घेतली आहे। साबूत साखर घेतली किंवा नॉर्मल जे आपण साखर वापरतो तेही घेतली तरी चालेल। आणि इथे आपण चवीनुसार मीठ वापरणार आहे। इथे 1 आलू मी व्यवस्थित पील करून घेतलेला आहे, त्याच्यावरची सालं काढून असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। खूप जास्त जाड तुकडे ठेवू नये, नाहीतर मग तेलामध्ये थोडंसं वाफायला वेळ लागतो। जर तुम्हाला मोठे तुकडे ठेवायचे असतील तर तुम्ही आलू व्यवस्थित उकडून त्याची साल काढून बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। 1 चमचा जिरं वापरलंय। तर आता आपण फोडणी देऊया खिचडीला। तर इथे तुम्ही बघू शकता एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित आता 1 चमचा जिरं टाकायचं। तेलाऐवजी तूप सुद्धा तुम्ही यूज करू शकता, खूप छान अशी खिचडी बनते। पण मी इथे ताक वापरल्यामुळं तेलाचाच वापर केलेला आहे। आणि इथे आपण व्यवस्थित आता हे जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आहे ते भाजून घेऊया तेलामध्ये, छानपैकी असे क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं हलवत राहायचं। आणि हे जी हिरवी मिरची आहे तेलामध्ये जर व्यवस्थित फ्राय झाली, स्लिट केलेली, की साबुदाणा खिचडी पण छान थोडीशी तिखट होते, म्हणून मी अशा स्लिट करूनच मिरच्या कट करून घेते। आता आपण यात टाकूया 1 वाटी बटाटा। बटाटा मी टाकलेला आहे। आता याला झाकण लावून एक 5 मिनिटं स्टीम करून घेऊया, जेणेकरून बटाटा व्यवस्थित आपला शिजला जाईल आणि अगदी मऊ होईल। तर त्यासाठी बटाटा व्यवस्थित वाफवावा, यासाठी त्यावर झाकण लावून आपण 1-2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। तर आता आपण यात बटाटा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यात ही साबुदाणा टाकायचा। तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र साबुदाणा दिसतोय आणि अगदी मोकळा मोकळा झालेला आहे। तर आता आपण यात शेंगदाण्याचं कूट टाकले आणि चवीनुसार मीठ वापरूया। तर मीठ नेहमी बेतानं वापरावं, कारण ऑलरेडी आपण साबुदाणा ताकामध्ये भिजवलेला असतो आणि थोडंसं आंबट असतो ताक, त्यामुळं मीठ थोडंसं व्यवस्थित बेतानं टाकायचं। आणि छानपैकी चवीनुसार आपण पिठी साखर ॲड केलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपली साबुदाणा खिचडी मोकळी मोकळी झालेली आहे। एकही दाणा एकमेकाला चिटकलेला नाही आहे, प्रत्येक साबुदाण्याचा वेगळा वेगळा असा तुम्ही दाणा बघू शकता आणि अगदी मोकळी मऊसर खिचडी होते। तर आता मी याला 1-2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेणार आहे, जेणेकरून खिचडी आपली छानपैकी मऊ होईल। तर 1-2 ते 3 मिनिटातच ही खिचडी आपली मऊसर झालेली आहे आणि अगदी मोकळी मोकळी खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तर इथे मी एका प्लेटमध्ये ही खिचडी सर्व करणार आहे। तर या खिचडीसोबत तुम्ही दही
किंवा खोबऱ्याची चटणी खावा, मस्त अप्रतिम चव येते आणि नॉर्मल खिचडीपेक्षा अतिशय हलकी फुलकी, पचायला सोपी आणि अगदी सुटसुटीत ही खिचडी होते. मोकळासक प्रत्येक साबुदाण्याचा दाणा हा वेगळा होतो. तर बघा इथे मी खिचडी सर्व केलेली आहे. गरमागरम खिचडी सोबतच मटक्यातलं थंडगार दही आपण हे सर्व करणार आहोत. तर बघा खूपच सुंदर ही आपली खिचडी इथे तयार झालेली आहे. तर आता महाशिवरात्री आलेली आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अशी हलकी फुलकी साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.